नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणात आपल्याला ज्या घडामोडी घडताना दिसतात त्या अनेकदा आकस्मिक असतात, नाही असं नाही. पण त्यातल्या 80-90% घटना अशा असतात की ज्या आपल्याला सामान्य माणसाला बघताना आकस्मिक वाटतात, पण प्रत्यक्ष व्यवहार तुम्ही तपासला तर तुम्हाला कळतं त्या स्क्रिप्टेड आहेत. म्हणजे त्याची पटकथा आधी लिहिलं गेलेली आहे आणि त्यानुसार नंतर घटना घडतात. त्याविषयी आधीपासून गोपनीयता पाळली जाते. अगदी नेमकं सांगायचं तर तुम्हाला आठवत असेल की 20 जून 2022 सगळेचा सगळा मीडिया, प्रामुख्याने मुंबई आणि मराठी मीडिया, हा विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होती आणि त्यामध्ये काही गडबड होईल का याच्या प्रतीक्षेत होता. याचं कारण 10 दिवस आधी, म्हणजे 10 जून 2022 ला जी राज्यसभा निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या भाजपचा तिसरा खासदार निवडून आला होता आणि महाविकास आघाडी जी सत्तेत होती त्या सत्तेतल्या महाविकास आघाडीचे आमदारांची मतं फुटली होती आणि त्यामुळे धनंजय महाडिक हा भाजपचा तिसरा राज्यसभा सदस्य उमेदवार, जो लॉटरी लागल्यासारखा निवडून आला, पण ती लॉटरी लागलेली नव्हती. त्यासाठी आधीपासून तयारी होती आणि त्याचे सूचक इशारे तत्कालीन विरोधी नेते आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले होते. फडणवीस अगदी साफ साफ बोलले होते की सत्ताधारी महाविकास आघाडीच्या 3 पक्षातले अनेक आमदार नाराज आहेत आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांना, पक्षाला आणि सत्तेत बसलेल्या मंत्र्यांना धडा शिकवण्यासाठी ते उत्सुक आहेत, उतावळे आहेत आणि त्यांच्याच आग्रहाखातर आम्ही तिसरा उमेदवार देतोय राज्यसभेचा. ज्या वेळेला इतकं स्पष्ट सांगितलं जातं तेव्हा आपली मतं फुटणार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्षात यायला पाहिजे होतं, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि ज्या वेळेला निकाल लागले 10 तारीखला, तेव्हा संजय पवार हे शिवसेनेचे दुसरे उमेदवार होते. संजय राऊत आणि संजय पवार, त्यापैकी संजय पवार हे निसटत्या मतांनी पराभूत झाले आणि धनंजय महाडिक हे भाजपचे तिसरे उमेदवार होते, हे राज्यसभेवर निवडून गेले. आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि तेव्हाही अशी काहीतरी गडबड होऊ शकेल असं बोललं जात होतं. म्हणूनच सगळ्याच्या सगळा मीडिया एकापेक्षा एक दिग्गज, जगातल्या सगळ्या गोपनीय गोष्टी आपल्यालाच माहिती आहेत आणि आपल्या स्वप्नात येऊन घडतात अशा थाटात बोलणारे सगळेच्या सगळे पत्रकार गाफील होते. अशा वेळेला विधान परिषदेच्या 9 उमेदवारांसाठी झालेल्या निवडणुकीत आपलं मतदान उरकून 14-15 आमदारांसह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातमध्ये गेले होते, सुरतला जाऊन पोहोचले आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी चालू होती आणि बाहेर पत्रकारांना पत्ता सुद्धा नव्हता. पण अर्थात सत्तेत बसलेल्यांना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री किंवा त्यांचे इतर सहकारी पक्ष, मित्र पक्ष, अगदी शरद पवार यांना पण सुगावा लागला होता की शिवसेनेचे आमदार फुटतायत आणि विधान परिषदेचं मतदान संपल्यावर त्यातले काही लोक गुजरातला निघून गेलेले आहेत. त्याचं एक कारण होतं मित्र. लोक राज्यसभेच्या मतदानामध्ये थोडी इकडे तिकडे गफलत झाली, त्याचा आरोपी एकनाथ शिंदे यांना बनवण्यात आलं होतं
राज्यसभा असो किंवा विधान परिषद असो, दोन्हीकडे मतदार विधानसभेचे आमदार होते आणि राज्यसभेच्या मतदानात शिवसेनेच्या आमदारांमध्ये फाटाफूट झाली. त्याचा आरोपी एक प्रकारे एकनाथ शिंदेना बनवलं गेलं आणि त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना खड्यासारखं बाजूला ठेवलं होतं. म्हणजे वरुण सरदेसाई सारखा आदित्य ठाकरेंचा मावस भाऊ हा ती निवडणूक मॅनेज करत होता आणि विधिमंडळातले विधानसभेतले शिवसेनेचे गटनेते असलेले एकनाथ शिंदे यांना मतदानाच्या जागेपासून दूर ठेवण्यात आलं होतं. आणि हा सगळ्यात मोठा सिग्नल होता की सत्ताधारी शिवसेनेमध्ये सगळं आलबेल नाहीये. पण तिकडे बघायला वेळ कोणाला होता. आणि म्हणूनच ज्या वेळेला मतमोजणी झाली तेव्हा प्रसाद लाड, मला वाटतं, हा भाजपचा जो जादा उमेदवार उभा केला होता तो पण निवडून आला आणि 10 उमेदवार होते, त्यापैकी 8 उमेदवार मतमोजणीत क्लिअर झाले आणि शेवटची लढत 9व्या जागेसाठी झाली. ती काँग्रेसच्या 2 उमेदवारांमध्ये झाली. हंडोरे, चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दोनही काँग्रेसचे उमेदवार होते. पण अखेरची जी मतमोजणीमध्ये चढाओढ झाली त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे असूनही भाई जगताप यांनी बाजी मारली आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. आज हे सगळं मी जवळजवळ 4 वर्ष जुनं सगळं तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की परत एकदा विधान परिषदेची निवडणूक घोषित झाली आहे 4 वर्षानंतर. आणि त्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे की महाविकास आघाडी जी 4 वर्षापूर्वी सत्तेत होती आणि फाटाफूट होत गेली, ती फाटाफूट अजूनही आवरण्याची चिन्ह नाहीत. मध्यंतरी लोकसभा, विधानसभा, राज्यसभा अशा अनेक निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. पण ती जी विखुरलेली महाविकास आघाडी होती ती अजूनही सावरताना दिसत नाही. आणि अशा वेळेला परत एकदा राज्यसभा निवडणूक काल परवा होऊन गेलेली आहे आणि फार आगाऊपणा न करता काँग्रेस किंवा उभाठा शिवसेना दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि त्याने म्हणजे देवाभाऊने डिक्टेट केलेला जो उमेदवार होता शरद पवार तो निमूटपणे मान्य केला आणि बिनविरोध निवडणूक पार पडली. पण अशीच बिनविरोध निवडणूक, अशीच घासाघिशीची परिस्थिती येऊन सुद्धा बिनविरोध निवडणूक झाली होती. त्याला आता 6 वर्ष झालीत. फक्त ती राज्यसभेची नव्हती तर ती विधान परिषदेची होती. झालं होतं असं की 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि अचानक उद्धव ठाकरे यांना शोध लागला की मातोश्रीच्या बंद दरवाजा आड आपल्याला अमित शहा यांनी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचं वचन दिलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीचे निकाल येऊन युतीला मतदाराने प्रचंड प्रतिसाद दिला असताना आपल्याला तो दिलेला शब्द जो दुसऱ्या कोणालाही माहिती नव्हता, फक्त उद्धव ठाकरेंना माहिती होता, तो शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अटी घालायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांनी युती मोडली. ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले, मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री होणं शपथ घेण्यापुरतं सोपं नव्हतं. त्यासाठी विधान परिषद किंवा विधानसभेचा आमदार असावं लागतं आणि नसलात तरी तुम्ही मुख्यमंत्री किंवा मंत्री होऊ शकता. पण मंत्रीपद, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला कुठल्या तरी एका सभागृहाचं सदस्य व्हावं लागतं आणि काय अवघड नव्हतं. अशा वेळेला राज्यपाल नियुक्त एक आमदार म्हणून आपली नियुक्ती व्हावी असा प्रयत्न झाला, पण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी तो हाणून पाडला आणि त्यामुळे निवडणुकीच्या मार्गानेच विधान परिषद येण्याचा मार्ग त्यांच्या समोर मोकळा राहिला.
खरं तर त्याची गरज नव्हती. आधीच्या जिल्हा परिषद किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून आमदारकी दिली जाते, त्यातूनही उद्धव ठाकरेंना आमदार करता आलं असतं. पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणून तो ठेवला होता. पण करोनाचा लॉकडाऊन सुरू झाला आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी निवडून येण्याचे मार्ग बंद झाले. कारण करोनाचा लॉकडाऊन मार्च 2024 ला लागला आणि निवडणूक आयोगाने देशातल्या नजीकच्या काळात होणाऱ्या सगळ्या निवडणुका स्थगित करून टाकल्या. त्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका पण स्थगित झाल्या. पण त्यातून पर्याय काढण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील होते आणि त्यांनी शेवटी साकडं घातलं पंतप्रधान नरेंद्र मोदींना की तुम्ही निवडणूक आयोगाला, हा घटनात्मक प्रसंग आहे, कारण आमदार मी 6 महिन्याच्या आत झालो नाही, मे महिन्याच्या काय 19-18 तारीख पर्यंत आमदार झालो नाही, तर महाविकास आघाडी सरकार कोसळेल, मला राजीनामा द्यावा लागेल. त्यावेळेला आपले तत्कालीन निवडणूक आयुक्त हे अमेरिकेत अडकलेले होते लॉकडाऊनमुळे. पण पंतप्रधानांनी त्यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातल्या विधान परिषद निवडणुका घेण्याची त्यांना विनंती केली, ते मान्य झाली. पण मला वाटतं त्यावेळेला एक अट घालण्यात आली होती की बिनविरोध निवडणूक होणार असेल तर ती निवडणूक घ्यायला आयोगाची काही हरकत नाही. आणि त्याप्रमाणे मला वाटतं भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या संगनमत झालं आणि त्यांनी जितक्या रिक्त जागा असतील तेवढेच उमेदवार हा दोघांमध्ये सौदा झाला आणि त्यानुसार ती निवडणूक मे 2020 मे महिन्यामध्ये पार पडली. पण ती एक जखम आहे. मी जे शीर्षकामध्ये म्हटले जखमेवरची खपली, त्याचं कारण ते आहे. त्यावेळेला गंमत अशी होती की भाजपकडे स्वतःचे 105 आमदार होते आणि 4-5 काहीतरी त्यांच्याकडे इतर अपक्ष किंवा छोटे पक्ष असे 110 आमदार होते आणि महाविकास आघाडीकडे जवळजवळ 170-75 आमदार होते. आणि त्यामुळे 9 आमदार निवडले जाणार, तर त्यामध्ये भाजप हक्काने 3 आमदार निवडून आणू शकत होता. उलट संख्याबळाच्या आधारावर मतदान घेऊन महाविकास आघाडी 6 आमदार निवडून आणू शकत होते. काँग्रेसचे 44, राष्ट्रवादीचे 54 आणि शिवसेनेचे 56 अधिक चिरकुट इतर पक्ष असं गणित मांडलं तर मतदान झालं असतं तर 6 आमदार महाविकास आघाडीचे येऊ शकत होते. पण गंमत अशी झाली की बिनविरोध निवडणुका घेतल्या जातील, 9 उमेदवारांसाठी 9च उमेदवार उभे राहतील जागांसाठी, 10वा उमेदवार असणार नाही हा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला होता. आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 आणि काँग्रेसचा 1 आणि भाजपचे 4 अशी 9 जागांची विभागणी झाली. पण काँग्रेसचे लोक, बाळासाहेब थोरात वगैरे हट्ट करत होते की महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाला 2-2 आमदार निवडून आणणं शक्य आहे, संख्याबळ आपल्याकडे आहे, मतदानाला घाबरण्याची गरज नाही. पण परिस्थिती लॉकडाऊन असल्यामुळे मतदान घेण्याच्या विरुद्ध होती. आणि तरीही काँग्रेसवाले जेव्हा आग्रह करायला लागले तेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला धमकी दिली होती की जर काँग्रेसने दुसरा उमेदवार उभा केला आणि महाविकास आघाडीचे 6 उमेदवार होणार असतील तर मी माझा अर्ज भरणार नाही आणि भरला तर मागे घेईन. मतदान होता कामा नये यासाठी उद्धव ठाकरे हट्टी होते, कारण त्यांनी शब्द दिलेला होता. आणि झालं तसं. भाजपने 4 उमेदवार उभे केले, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेसचा 1. अर्थात शिवसेनेचे दोन्ही अगत्याचे होते, कारण त्यापैकी एक उमेदवार नीलम गोरे होत्या, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती होत्या. आणि त्यामुळे ते घटनात्मक पद शिवसेनेकडे टिकवायचं तर नीलम गोरेंना पुन्हा आमदार करणं भाग होतं.
तीच गोष्ट उद्धव ठाकरेंची होती. त्यांना आमदार होणं सगळ्यात महत्वाचं होतं, नाही तर सरकार गडगडलं असतं. मुख्यमंत्र्याला आमदार होता येत नसेल तर 6 महिने संपल्यावर राजीनामा द्यावा लागला असता. आणि त्यामुळे शेवटी काँग्रेसला माघार घ्यावी लागली. याच्यासाठी मी त्याला जखमेवरची खपली म्हणतो. 6 वर्ष झाले, तो विषय आता विसरला गेलाय. बातम्या देणाऱ्यांना कोणाला आठवत पण नाही. पण काँग्रेसला आता काल परवा देखील काँग्रेसने राज्यसभेनंतर किंवा बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या बाबतीत म्हटलं ना की आम्ही काय फक्त पाठिंबा देण्यासाठी पक्ष चालवतो का. त्याचं कारण हे असं आहे, वेगवेगळ्या वेळेला काँग्रेसला माघार घ्यायला लावली. तसं 6 वर्षापूर्वीच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये जागा 9 होत्या, पण भाजपचं संख्याबळ कमी असताना त्यांना एक आमदार जास्तीचा सहजगत्या लॉटरी लागल्यासारखा देऊन उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदासाठी ती तडजोड केली होती. आज त्याची आठवण एवढ्यासाठी येते की आज इतकी वाईट परिस्थिती आली आहे की जागा परत 9 आहेत. पण 9 जागा असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून तेव्हा 6 जागांवर दावा करणारी काँग्रेस असो, शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, महाविकास आघाडीचे जे 3 प्रमुख पक्ष मानले जातात त्यामध्ये राष्ट्रवादी आता 2 आहेत, शिवसेना 2 आहेत. पण उद्धव ठाकरे नेता असलेली शिवसेना स्वबळावर सुद्धा एक आमदार निवडून आणू शकत नाही विधान परिषदेचा, कारण त्यांचे 20 आमदार आहेत आणि कोटा प्रथम प्राधान्याचा कोटा जो आहे तो 28 आमदारांचा आहे. म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन एक आमदार आपला आणू शकतात. काँग्रेसकडे 16 आहेत, तेही स्वबळावर काही करू शकत नाही, त्यांना अजून 12 पाहिजेत. आणि त्यामुळे महाविकास आघाडीची परिस्थिती अशी आहे की ते एकत्रित येऊन किंवा त्यातले दोघे एकत्र येऊन एक आमदार विधान परिषदेचा आणू शकतात. 6 वर्षापूर्वी 6 जागा मतदानातून आणण्याची धमक असलेली महाविकास आघाडी आज किती अगतिक झाली आहे बघा, की त्यांना 46 आमदार आहेत, 2-4 इकडचे तिकडचे गोळा केले तर 50 होतील, पण 28 जुने 56 आमदार त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे दुसरा आमदार निवडून आणणं अशक्य आहे. आणि म्हणून त्याला मी जखमेवरची खपली म्हणतो. जखम सुकलेली आहे. त्यावेळेला काँग्रेसला माघार घ्यावी लागली. 44 आमदार असताना काँग्रेसला दुसरा आमदार निवडून आणणं विधान परिषदेत शक्य होतं, पण त्यांना ते शक्य झालं नाही. सत्तेची तडजोड होती आणि उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीने त्याचा फायदा घेतला. काँग्रेसला एका आमदारावर समाधान मानावं लागलं होतं. उद्धव ठाकरेंचं दुःख असं आहे की तेव्हा 2 हक्काने दादागिरी करून अटी घालून 2 आमदार विधान परिषदेत आणले होते, नीलम गोरे आणि उद्धव ठाकरे. आज एकही आमदार स्वबळावर आणता येत नाहीये. आणि ही भळभळणारी जखम नाहीये, विसरून गेलेली सुकलेली जखम आहे, जखमेवरची खपली आहे. पण तो आमदार तरी आपल्या वाट्याला येईल का ह्याची गॅरंटी उरलेली नाही. आणि म्हणून मी त्याला शीर्षक दिलेलं आहे, जखमेवरची खपली. जेव्हा जेव्हा विधान परिषदेच्या राज्यसभेच्या निवडणुका येतात तेव्हा तेव्हा त्या जखमेवरची खपली निघते. जशी ती काल परवा राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला निघाली तशी आता परत निघालेली आहे. राष्ट्रवादीचं शरद पवार गट बाजूला बसलेला आहे, कारण एकनाथ शिंदे यांना 2 जागा निवडून आणणं शक्य आहे, भाजपला 5 जागा निवडून आणणं शक्य आहे आणि 1 जागा अजितदादा गटाच्या आमदाराला मिळणार, गटाला मिळणार. पुढे उरली 1 जागा आणि त्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना एकमेकाशी वादावादी भांडण आणि कॉलर धरण्याची पाळी आली. आणि म्हणून म्हटलं जखमेवरची खपली जी आहे ती या निवडणुकीच्या निमित्ताने परत उचकटली जाते, कारण आता ही निवडणूक जाहीर झाली आहे
आणि योगायोग असा आहे की ती बिनविरोध होणार की मतदानाने होणार हे बंगालच्या तमिळनाडूच्या निवडणूक मतमोजणीच्या दिवशी फायनल होईल, कारण तो विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.